देवांची आपण ना फार मनोभावे पूजा करत असतो। आपल्याला वाटतं की आपण पूजा केली की देव आपल्याला पावणार, आणि का वाटू नये, कारण तो आपला विश्वास असतो, ती आपली भक्ती असते, म्हणून आपल्याला असं वाटत असतं। पण मंडळी, एक सांगू ना, की जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की हा भगवंत आहे ना, ह्याची फक्त आपणच खूप मनापासून सेवा करतो, इतर करतात की नाही आपल्याला माहीत नाही, पण मी तरी मात्र बाबा नक्की करते मनापासून सेवा। तर मंडळी, इतकं सगळं आपण करतो, भगवंताला आपल्या फुलं वाहतो, आपल्या देवाऱ्यामध्ये मस्त देवारा फुलांनी सजवतो, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी मन ओतून आत्मीयतेने विश्वासाने आपण त्या भगवंतासमोर नतमस्तक होतो। पण नतमस्तक होता होता आपण एक खूप मोठी घोड चूक करतो, आणि ती घोड चूकच आज मी खास तुम्हाला सांगायला आलेली आहे। व्हिडिओ खूप छान होणार आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचू देत। तर मंडळी, मिस्टी करेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडके व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे आहात? छान असाल, मस्त असाल, आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। सर्वात प्रथम काय असतं, आपण जेव्हा देवाची पूजा करतो ना, तेव्हा ती जितक्या तन्मयतेने आणि मनापासून करतो ना, तितक्या तन्मयतेने पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा आपण पूजेला बसणार असतो ना, त्यावेळेस आपण काही छोट्या छोट्या चुका करतो, आणि त्या चुका आपल्याला प्रचंड महाग पडतात। आणि तोच विषय आजचा आपला हा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी। व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला तर अजिबात विसरू नका। आणि हा विषय इतका मार्मिक आहे ना, की जेव्हा आपण देवाची पूजा करत असतो त्यावेळेस आपण देवाला गंध लावतो, हळदी कुंकू वाहतो, अक्षत वाहतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण देवासाठी खास फुलं वाहतो। काही तर आपल्या घरच्या, आपल्या अंगणातल्या झाडांची आणतात, काही खास विकत घेऊन येतात, आणि ही जी फुलं आहे ती फुलं आपण आपल्या देवांना अगदी मनापासून खूप अगदी ज्या भावना सगळ्या त्या फुलामध्ये ओथंबून आपण त्या अशा फुलं आपली देवाला वाहतो। देवात आपल्याला माहिती आहे, आपण गेलो की फुलं वाहतो, पण तिथे आपल्याला घेणं देणं नसतं की ती फुलं आपण वाहिली आहेत त्याचं पुढे काय होणार आहे। पण मंडळी, जेव्हा आपण ती घरामध्ये वाहतो त्यानंतर आपण त्या फुलांचं काय करतो, फुलं वाहून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य झालेलं असतं, आणि मग ते निर्माल्य जे झालेलं असतं ना, त्या निर्माल्याला आपण किती न्याय देतो। जी फुलं झाडावर असतात, टवटवीत असतात, जी फुलं तोडून आपण ती देवांना वाहतो, आणि नंतर देवांना वाहिल्यानंतर ती फुलं जी असतात ती देवांच्या चरणांशी उमललेली फुलं सुकून जातात। बरं, ती सुकून गेली म्हणून ती टाकाऊ झाली का? नाही मंडळी, ती फुलं असतात ना, ती पूर्ण त्या भगवंताची एनर्जी, ती ऊर्जा, त्या चैतन्यमय वातावरणात ती फुलं त्या देव्हाऱ्यात राहिलेली असतात, त्यामुळे ती फार पवित्र असतात। आणि अशी पवित्र जी फुलं असतात ती नंतर दुसऱ्या दिवशी आपण काढून घेतो आणि कचऱ्यात टाकतो। बहुतेकदा तुम्ही पाहिलं असेल की कुठे ना कुठे निर्माल्याचे कलश असतात, पण ते निर्माल्य त्या कलशामध्ये नाही तर ते रस्त्यात पडलेलं असतं, कोणी येतं, पाय देऊन जातं, तुडवून जातं, आणि आपल्या घरामध्ये आपण आपल्या रोजच्या कचऱ्यामध्येही टाकतो। काही जणच असे आहेत जे फक्त फुलांना व्यवस्थित न्याय देतात, त्या फुलांना सुकवून वगैरे ते धुपामध्ये टाकतात। काही जण आहेत की त्यांनी वेगळं निर्माल्याची पिशवी केली आणि स्वतःहून जाऊन कुठेतरी निर्माल्याचं ते व्यवस्थित जे काही करायचं ते करून येतात। पण बरेच जण असे आहेत ज्यांना आजही माहीत नाही की ती वाहिलेली फुलं, ती ऊर्जा घेऊन आपण काढलेली फुलं असतात, जी भगवंताची ऊर्जा त्यामध्ये असते, ती फुलं घेऊन आपण काय करावं हे आजही बरेच जणांना माहीत नाही आहे। आणि हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, ज्यांना हे माहीत नाही आहे की ही जी फुलं आहेत त्या फुलांचं आपण काय करायचं आहे। तर हे इतकं सुंदर मी तुम्हाला सांगणार नाही या फुलांविषयी, आज तुम्ही ऐकून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करा मंडळी। कारण काय होतंय की जेव्हा ती फुलं आपण काढतो आणि अशीच फेकतो ना, तेव्हा त्याचे अनेक दोष आपल्याला लागतात। त्या फुलांबरोबर आपल्या घरातली पॉझिटिव्ह ऊर्जा पण बरीचशी गेलेली असते, आणि त्याच फुलांबरोबर आपल्या भगवंताची जे चैतन्य त्या फुलांमध्ये आलेलं असतं तेही गेलेलं असतं। मग त्याच्यासाठी ते चैतन्य आपल्या घरात राहावं, किंवा ती फुलांचं जे काही वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी त्या फुलांच्या रूपानं आपल्या घरामध्ये नांदावी, त्यासाठी आपण काय करायचं, तर सर्वात प्रथम ती सगळी जी फुलं आहेत, तुम्हाला जास्त व्याप करायचा नसेल, वाढवायचा नसेल, तर आपल्या घरातल्या कुंड्यांमध्ये ती फुलं टाका। तुळस सोडून तुम्ही कुठल्याही कुंडीत ती फुलं व्यवस्थित माती खोदा, त्याच्यामध्ये टाका, ठीक आहे। म्हणजे ती बरी केली तुम्ही, ती फुलं तुमच्याच घराच्या कुंडीमध्ये राहिली, चैतन्य तुमच्याकडे राहिलं, ती ऊर्जा तुमच्या इथे खेळती राहिली। हा सगळ्यात सोपा आणि छान उपाय आहे। दुसरा उपाय आहे, ज्यांना थोडंसं वाटतं की ह्या घरामध्ये मी आणखीन ह्या ऊर्जेने चैतन्य आणावं, अशा लोकांसाठी हा खास उपाय मी सांगत आहे। त्यांनी काय करायचं, ती फुलं घ्यावी आणि त्यांच्या इथे जिथे ऊन येतं, त्यांची गॅलरी असेल, त्यांचं अंगण असेल, जे काही असेल, तिथे ती फुलं
सुकवावी. फुलं सुकली की त्या फुलांना हाताने चोळावं, म्हणजे त्याचा चुरा होतो. आणि जेव्हा आपण धूप लावतो, आपल्या घरामध्ये धूप असतं, आपण धूपाचे कपधूप वगैरे आपण घेऊन येतो. बरं, जे कपधूप नाही आणत ना, त्या लोकांनी काय करावं, एक छोटंसं असं मातीचं असं या पद्धतीचं मातीचं एक भांडं आणावं, छोटंसं असतं ते आणावं. त्याच्यामध्ये फुलं ठेवावी जी सुकलेली आहेत आणि त्याच्यावर 5 कापूर ठेवावेत आणि ते कापूर रोज संध्याकाळी जाळावेत, जेणेकरून ती फुलंही त्याबरोबर जळली जातील आणि ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये पसरेल. ठीक आहे, पण इतकाही धूर करू नका, इतकंही असं करू नका की काळं काळं घराला आपल्या छताला सगळीकडे होईल. 5 तुम्हाला कापूर नसतील हे करायचे तर तुम्ही 1 कापूर ठेवा, थोडी फुलं ठेवा. एकदम पण असं नको की घरामध्ये पूर्णपणे आपल्या काळी अशी वलये तयार होतील. त्यामुळे सगळं ना अगदी थोडक्यामध्ये करावं. प्रत्येक गोष्टीला असं छोट्या छोट्या ह्याच्यात करावं, आनंद मिळतो त्या गोष्टींमध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे ना की जेव्हा तुम्हाला वाटतं की ह्याच्यामध्ये मी नाही करायचं आहे मला, मग आपल्याकडे धूप असतं, तर त्यावेळेस काय करायचं, गौऱ्या छोट्या छोट्या आजकाल वेगवेगळ्या शेपमध्ये गौऱ्या मिळतात आपल्याला शेणाच्या, त्या आणाव्यात, त्या व्यवस्थित गौऱ्या जाळाव्यात, बरोबर. त्याच्यामध्ये ही फुलं टाकावीत आणि वर धूप टाकावा, एखाद कापूर टाकावा. हेही तुम्ही करू शकता. यानेही मन प्रसन्न होतं, घरामध्ये खूप छान असं मंगलमय वातावरण होतं, घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते. आणि मुळात काय, आपण धूप तर करतच असतो, शनिवारी करतो, मंगळवारी करतो, बुधवारी करतो. तर माझ्या घरी तर मी नेहमीच करत असते. पण मंडळी, तुमच्या घरी तुम्ही कधी करता ते तो दिवस तुमचा ठरवून घ्या. त्या दिवशी मात्र तुम्हाला ह्या अगदी निर्माल्यांचं सोनं करायचं आहे. आणि निर्माल्यांचं सोनं करताना कधीही विसरायचं नाही आहे की निर्माल्य ही क्षुल्लक गोष्ट नाही आहे. निर्माल्य ही या भगवंतावर वाहिलेली ती फुलं आहेत जी आपण खूप आत्मीयतेने आणि प्रेमाने वाहिली होती. त्या भगवंताला आपण काहीतरी अर्पण केलं होतं. सगळं आहे त्या भगवंताचंच, पण आपण आपल्याकडनं काहीतरी आपल्याला मनाला अगदी भावतं म्हणून आपण काहीतरी असं वाहत असतो आणि ते जे आपण वाहतो ना त्याला न्याय मिळाला पाहिजे. मी इतकंच सांगू इच्छिते, कारण आपण दिव्यातली वात पण आपण कुठेही अशी फेकू शकत नाही. दिव्यातल्या वातीलाही न्याय देवा. दिव्यातली वात पण आपण बरोबर त्या फुलांबरोबर घेतली तरी चालते, कारण एक तर पूर्ण वात जळली पाहिजे. आणि जर ती नाही जळते, दुसऱ्या दिवशी आपण वात बदलतोय, तर ती वात आहे ती पण त्या फुलांबरोबर तुम्ही आरामात जाऊ शकता तुमच्या घरात धूप करून. काय होतं, खूपदा ना अशा गोष्टी घडतात की आपल्याला माहीत नसतं की नेमकं आपण काय करायचं. त्यामुळे आपण एक तर संभ्रम असतो, कन्फ्युजन असतं आणि बरेचदा नुसतं विचारात असतं की नेमकं काय केलं पाहिजे या फुलांचं. तर मंडळी, हा इतका सुंदर असा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. आणि मी याच्या पहिलेही माझे निर्माल्यावर व्हिडिओ आहेत की तुम्ही कोणीही निर्माल्याचं दोष लावून घेऊ नका. या पद्धतीने निर्माल्याचं सोनं करा. निर्माल्याचं सोनं करण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत आहे, ती तुम्ही घेतली पाहिजे. कारण नाहीतर ती फुलं झाडावर छान आहेत, मग ती वाहूही नाही देवाला आपल्या. ती झाडावर असतील तर एक दिवस आणखीन जगतील, बरोबर ना. आपण ती काढतो, त्यांचं आयुष्य कमी करतो आणि आपण त्यांना देवाच्या पुड्यामध्ये चढवतो. देवांच्या पुड्यात चढवण्यापर्यंत पण ठीक असतं मंडळी, पण ते सुकल्यानंतर आपण ती निर्जीव समजून अशी तशी फेकून देऊ नयेत. त्या निर्माल्याला एक व्यवस्थितरित्या मार्ग द्यावा की तेही आपल्या घरामध्ये चैतन्य पसरवून निघून जातील. अशा पद्धतीने निर्माल्याचं सोनं करा. निर्माल्य ही खूप आणि खूप पवित्र गोष्ट आहे आणि खूप पवित्र वस्तू आहे थोडक्यात. तर त्याला कसंही वापरू नका, कसाही त्याला इथे तिथे फेकू नका, पायाखाली तर अजिबात येता कामा नयेत. त्याच्यामुळे मंडळी, जे फुलं तुम्ही वाहत असता भगवंताला ना, त्या फुलांना न्याय द्या, इतकंच सांगू इच्छिते. आणि ज्यांना अजूनही याच्यामध्ये काही कळलं नसेल त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये विचारा, मी त्याला नक्की उत्तर देईन. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं असणं आणि तुमचं सबस्क्राईब करणं आणि कॉमेंट करणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. थँक्यू मंडळी, आणि पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.